नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी यातील विज्ञान यातील प्रकरण 3 किंवा चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर याचा अभ्यास करत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅस प्रेशर याबद्दल माहिती घेणार आहोत. आता गॅस प्रेशर म्हणजे काय असतं, तर आपल्या हवेमध्ये जे हवा ही गॅस स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. तर जेव्हा आपण ती एखादा फुगा हवेच्या उपयोगात आणून जेव्हा त्याला फुगवायला सुरुवात करतो, तर तो प्रत्येक बाजूनी तो फुगा हवेमुळे फुगल्या जातो. म्हणजे गोल आपल्याला तो फुगा असा फुगलेला दिसतो. आपण तो फुगलेला फुगाला जेव्हा आपण समजा पिन टोचली, तर त्यातनं काय होते की ती हवा बाहेर पडायला सुरुवात होते आणि तो फुगा आपण व्यवस्थित फुगवू शकत नाही, पूर्णपणे फुगवू शकत नाही. यातनंच आपल्याला काय लक्षात येतं की लिक्विडसारखं म्हणजे द्रव पदार्थांसारखंच गॅससुद्धा काय आहे की तो ज्या कंटेनरमध्ये भरला जातो त्या कंटेनरच्या वॉल्सवरती म्हणजे त्याच्या भिंतींवरती त्याचं कार्य आतल्या बाजूने तो त्याचं म्हणजे त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर कार्य करत असतं, ते दाब तो कार्य करत असतो. आता जे गॅस आणि लिक्विड जे आहेत त्यांना कॉमनली काय म्हणतात, फ्लुइड या नावाने त्यांना ओळखतात. आता फ्लुइड जे आहेत ते काय करतात, कंटेनरमध्ये प्रेशर कार्य म्हणजे ते प्रेशर जे असतं ते काय आहे त्यांचं कार्य करतं आतल्या बाजूने कंटेनरच्या, आणि त्याचप्रमाणे कंटेनरच्या बॉटम म्हणजे खालच्या बाजूला सुद्धा ते कार्य करतं. आता जे एखादं फ्लुइड आहे ते जर एखाद्या कंटेनर मध्ये असेल तर ते त्याच्या म्हणजे ज्या भिंती आहेत किंवा जे पूर्ण ज्या सगळ्या बाजू आहेत त्या बाजूंवरती पण त्याचं प्रेशर कार्य करतं. त्याचप्रमाणे ज्या पॉईंटमधून त्या फ्लुइडच्या ते म्हणजे फ्लुइडमध्ये जो पॉईंट आहे त्या फ्लुइडमधून पण ते प्रत्येक दिशेला ते कंटेनरच्या कार्य करतं पूर्ण सगळ्या दिशांना. तर हे झालं गॅस प्रेशर. आता यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण बघणार आहोत. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, आपली पृथ्वी जी आहे ती पूर्ण हवेने तिला वेढलेलं आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीला सगळ्या बाजूंनी हवा आहे. तर ह्या जी हवेचं म्हणजे हवा म्हणजे हे जे वातावरण आहे याला काय म्हणतो आपण, वातावरण म्हणतो मराठीमध्ये. आणि तर याला हे जे वातावरण आहे ते काय आहे, 16 किलोमीटर हाईटपर्यंत याचं अस्तित्व पृथ्वीच्या आपल्या आहे. त्याच्यानंतर ते 400 किलोमीटरपर्यंत विरळ प्रमाणामध्ये हवा ही 16 किलोमीटर नंतर 400 किलोमीटरपर्यंत हवा जी काय आहे ती काय आहे, डायल्यूट फॉर्ममध्ये म्हणजे विरळ प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात अशी ती उपलब्ध आहे. आता हे जे प्रेशर हवेमुळे तयार होतं त्याला काय म्हणतात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं त्याला टर्म आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता एक तुम्ही एक इमॅजिन करा म्हणजे एक कल्पना करा की एक हॉलो सिलेंडर आहे, म्हणजे उभा रिकामा सिलेंडर आहे इथे जसा दाखवला आहे तसा, आणि तो जमिनीवरती उभा असल्यामुळे त्याचा जो एक भाग जमिनीला टेकलेला आहे, जमिनीवरती तो उभा आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, इथे हवा आहे. आता हे हवेचं जे वेट आहे ते काय होतंय, कोणावरती कार्य करते, तर ज्या दिशेला जमिनीचा पृष्ठभाग म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती ते काय करते, ते कार्य म्हणजे इथे तुम्हाला जास्त दिसतंय बघा ते हवा, आणि इकडे ती वरवर विरळ होत चाललेली दिसते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हा हवेचा दाब जो काय आहे तो कशाचा रेशो आहे, तर वजन जे कुणाचं, तर त्या हवेचं जे वजन आहे ते काय म्हणजे जे कोणामध्ये हवेचं वजन आणि त्या सरफेस एरिया म्हणजे हा जमिनीचा पृष्ठभाग यांच्यामुळे ते डिवाइड झालेलं आहे. म्हणजेच दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय एरिया ऑफ द सरफेस. एरिया ऑफ द सरफेस म्हणजे ह्या जमिनीचा जो पृष्ठभाग आहे त्या सरफेस
ला जे वेट आहे, जे वजन आहे हे हवेचं, ते काय आहे त्याच्याने ते डिवाईड झालेलं आहे, म्हणजेच काय आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता एअर प्रेशर जी समुद्रसपाटीवरती जे हवेचा दाब असतो त्याला काय म्हणतात 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता एअर प्रेशर जे आहे ते कशामुळे ते डिक्रीज होत जातं जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंचावरती जातो. म्हणजे जसं जसं आपण एखाद्या डोंगरावरती, पहाडावरती किंवा उंच ठिकाणी जायला लागतो तसं तसं ते हवेचं प्रेशर काय आहे कमी कमी होत जातं. आता 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 × 10⁻³ PA. PA म्हणजेच पास्कल इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁻³ M बार. आणि 1 M बार इज इक्वल टू 10⁻² PA म्हणजेच पास्कल हेक्टो पास्कल असं त्याला म्हणतात. हे त्याचं मेजरमेंट आहे. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो युनिट एम बार ह्या युनिटमध्ये किंवा हेक्टोपास्कलमध्ये तो डिफाईन केला जातो किंवा स्पेसिफाईड केला जातो. त्याने तो दाखवला जातो. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, म्हणजे एका पॉईंटपासून तो काय आहे हवेमध्ये इक्वल सगळ्या बाजूंना तर समप्रमाणामध्ये हवेत तो आहे सगळ्या बाजूंना. आता प्रेशर कसं तयार होतं तर जर हवा आपण एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये म्हणजे बंद करून जर तिला ठेवली म्हणजे एखाद्या बाटलीमध्ये वगैरे, तर ते हवेचे जे मॉलिक्यूल आहेत ते काय करतात विखुरल्या जातात. म्हणजे इतस्ततः त्यांना दिशा नसते, ते जसे वाटेल तसे ते फिरत असतात आणि त्या कंटिन्युअस त्यांच्या फिरण्यामुळे एकसारख्या फिरण्यामुळे ते काय होतात ते कंटेनरच्या वॉलला काय होतात धडकतात, आदळतात. म्हणून त्यांच्यामध्ये त्यामुळे जो काही इंटरॅक्शन तयार होतं, त्यांच्यात जी काही देवाणघेवाण तयार होते त्याच्यामुळे काय होतं एक फोर्स तयार होतो आणि तो फोर्स त्या फोर्समुळे काय होतं तर प्रेशर हा तयार होतो. आता हे जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते आपल्या डोक्यावरती आपण सतत त्याचा अनुभव घेत असतो. म्हणजे ते सारखं आपल्या डोक्यावरती कार्य करत असतं. आता पण आपल्या शरीरात त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातल्या ज्या पोकळ जागा आहेत त्या काय होतात ह्या हवेने भरल्या जातात आणि आपल्या आर्टरीज आणि वेन ज्या आहेत त्या काय होतात रक्ताने म्हणजे ब्लडने भरलेल्या असतात. त्यामुळे आपण पाण्याच्या खाली किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे क्रश होत नाही, कारण प्रेशर काय असतं बॅलन्स झालेलं असतं. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे जमिनीचं ते काय असतं ते डिक्रीज होत जातं जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंचीवर जात जाऊ तसं तसं. बघा त्यांनी एक ग्राफ दाखवलेला आहे की ही काय आहे हाईट आहे 2000, 6000, 10000 मीटरमध्ये आणि ही काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची लेवल आहे. मग आपण इथे खाली ती लेवल जास्त आहे पण जसं जसं वर जात जाऊ तसं तसं ती काय होते कमी कमी. म्हणजे इथे जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर 10 आहे म्हणजे हाईट, तर ह्या 100 मीटरवरती ती इतकी असते असं ते त्यांनी सांगितलेले. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅस प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, ॲटमॉस्फेरिकचं सूत्र काय आहे ह्याचा अभ्यास केलेला आहे. मला अशी आशा आहे तुम्हाला जे समजलं असेल, जे शिकवलं ते समजलं असेल. नसेल समजले तर व्हिडिओ पुन्हा बघा, पुस्तकातही वाचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.